काळ होता हे छोटंसं मेलडी चॉकलेट घराघरात पाहायला मिळायचं. बच्चे कंपनी आवडीने हे मेलडी चॉकलेट खायचं. परंतु कॅडबरीचा जमाना आला आणि हे मेलडी चॉकलेट कुठेतरी हरवून गेलं. परंतु मागून वर्षभरापासून पुन्हा या मेलोडीला सुगीचे दिवस आलेले आहेत. त्याचं कारण आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेलडी चॉकलेट जे आहे जगभरात प्रसिद्ध केलं आणि ह्याच मेलडी चॉकलेटचा आधार घेत काँग्रेसने आज आंदोलन केलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर देशामध्ये मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलची टंचाई आहे, त्यांचा भाव वाढत चाललेला आहे. या विरोधात काँग्रेसने नालासोपाऱ्यामध्ये आंदोलन केलं होतं आणि आंदोलनादरम्यान मेलोडी चॉकलेट वाटले, कारण पंतप्रधानांनी मेलोडी चॉकलेट वाटले आणि त्याच धर्तीवर असे मेलोडी चॉकलेट वाटून जर महागाई कमी होणार काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. या आंदोलनाच्या पोस्टरद्वारे केंद्र सरकारच्या महागाई विरोधात धोरणावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. सर्वसामान्य नागरिकांवर वाढत्या इंधनाचा मोठा आर्थिक भार पडत असून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्याने महिलांसह मध्यमवर्गीयांना कुटुंबाचे बजेट कोलमडल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे. काँग्रेसच्या आंदोलनामुळे वसई विरार परिसरात राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. या आंदोलनात काँग्रेसचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने देखील सहभाग झाले होते. त्यामुळे हे आंदोलन हे झालं त्याच्यानंतर तरी सरकारला जाग येईल का आणि पेट्रोल डिझेलचे भाव नियंत्रणात येतील का ते पाहावे लागेल. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं काय आपण ऐकूया. हे आंदोलन म्हणजे हा जनतेसाठी वेकअप कॉल होता. मोदीजींच्या आणि या शासनाच्या चुकीच्या परदेशी धोरणामुळे जो फटका बसलेला आहे आणि हा चुकीचं धोरण फक्त यासाठीच आहे का अदानी अंबानीचं भलं व्हावं, यांच्या एप्स्टीनसारख्या फाईल बाहेर येऊ नयेत आणि ज्यामध्ये हे ते जो काय त्यांनी अदानींनी 2,500 करोड रुपये देण्याचा लाच देण्याचा काय प्रकार केला अमेरिकेमध्ये, त्यामुळे तिकडे आपले पंतप्रधानजी सरेंडर झालेले आहेत. तर अशा वेळेला हा जो सगळा लोड आहे आणि त्यामध्ये आपण रशियाकडनं तेल न घेता अमेरिकेकडनं घ्यायचं, म्हणजे 10 किलोमीटर न घेता आपण 100 किलोमीटरवर आणायचं, तो खर्च आपला वाढणारच आहे. आणि या पलीकडे जाऊन फक्त काही लोक जनतेला मिसगाईड करतायत आणि सोशल मीडियाला गुमराह करतायत का 500 रुपये झालं तरी आम्ही घेऊया. पण जर असं असेल तर माझं सन्माननीय पंतप्रधान मोदीजींना अपील आहे का पेट्रोल पंपवर 2 लाईन करा. एका ठिकाणी तुम्ही 500ला विका का 5,000ला विका आणि जे तुमचे भक्त आहेत त्यांना तिकडे भरायला लावा. आणि जे सर्वसामान्य भारतीय आहेत ज्यांना 2014 सालचा मनमोहन सिंग साहेबांचा रेट मंजूर आहे पेट्रोल आणि डिझेलचा 70 रुपयापर्यंतचा, त्यांच्यासाठी तुम्ही वेगळं द्या आणि तुमच्या भक्तांना पाहिजे तेवढं महाग विका. आणि मग बघा लाईन गर्दी कुठल्या पेट्रोल पंपावर आहे. मिस कॉल देऊन समर्थक जमा करणारी पार्टी जनतेला सारखा विकासाचा मिस कॉल देत आहे.